हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी कॉमर्स मधील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधील सेकंड चॅप्टर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यातील पेज नंबर 85 इलस्ट्रेशन नंबर 9 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट करा। तर सुरू करूया। Illustration number 9. Following is the receipt and payment account of Pernil Sport Club Pune. Add additional information given below. You are required to prepare income and expenditure account. आपल्याला एक स्पोर्ट क्लब आहे पुण्यातलं पर्निल स्पोर्ट क्लब म्हणून, याचा आपल्याला काय दिलेलं आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ही ऍडजस्टमेंट आणि सोबत काय दिलेलं आहे, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्यावरनं आपल्याला तयार करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। आपल्याला 31 मार्च 2019 अकाउंट्स तयार करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे ॲज ऑन दॅट डेट, म्हणजे त्याच तारखेचं आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा तयार करायचं सांगितलेलं आहे। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला 31 मार्च 2019। 31 मार्च 2019 ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे। 31 मार्च म्हणजे आपलं अकाउंट क्लोज झालेलं आहे। सुरू कधी झालेलं आहे ते 1 एप्रिल 2018, म्हणजे करंट इयर काय आलं आपलं, दोन 2018-19 हे काय आपलं करंट इयर आहे। त्याच्यानंतर रिसिप्ट साइड, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला, रिसिप्ट साइडला आपल्याला दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। आपल्याला कॅशचं ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे। ज्या वेळेस आपल्याला मागच्या वर्षाचं किंवा 1 तारखेचं 1 एप्रिलचं ज्यावेळेस आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला ही जी काही अमाऊंट आहे ही आपल्याला कामाची असते। टू सबस्क्रिप्शन वर्गणी दिलेली आपल्याला 16, 17, 17, 18 आणि 18-19 ची। आपलं करंट इयर काय आहे, हे आपलं करंट इयर आहे, म्हणजे हे 2 इयर कोणते आहे आपले, लास्ट इयर आपले, लास्ट इयर, याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर। टू डोनेशन दिलेलं आहे, टू एंट्रन्स फी, टू लाईफ मेंबरशिप फीज, रेव्हेन्यू। रेव्हेन्यू म्हणजेच काय, इन्कम। जरी हा शब्द दिलेला नसता, ही जी अमाऊंट आहे ही सगळी काय असते, रेव्हेन्यूज असते। त्याच्यानंतर टू टुर्नामेंट रिसिप्ट, जे काही आपलं स्पोर्ट क्लब आहे, या स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून काही टुर्नामेंट भरवलेली आहे, स्पर्धा भरवलेल्या आहेत, सिरीज भरवलेल्या आहेत, त्याच्यासाठी काही आपल्याला डोनेशन मिळालेलं आहे, रिसिप्ट मिळालेले आहे 60,000 रुपये। त्याच्यानंतर पेमेंट साईडला आलेला आपल्याला बाय बँक ओव्हरड्राफ्ट आणि शब्द आलेला आहे रिपेड। बऱ्याच वेळा विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत असतात आणि रिपेडचा अर्थ ते काय गृहीत धरत असतात की आपण 32,000 एकदा भरले होते आणि पुन्हा 32,000 आपण पेड केले, म्हणजे 32 आणि 32 64,000 आपण अमाऊंट पेड केली, असं विद्यार्थी कन्फ्यूज होतात। हे असं काहीही नाही। रिपेडचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, परतफेड, आणि परतफेड म्हणजेच काय, लोन। परतफेड म्हणजेच काय मराठीमध्ये, रिपेडला काय म्हणतात, परतफेड, परतफेड म्हणजेच काय, लोन। तर बँक ओव्हरड्राफ्ट हा काय केलेला आहे, पेड केलेला आहे। त्याच्यानंतर बाय सॅलरी, बाय इलेक्ट्रिकल चार्जेस, बाय म्युनिसिपल टॅक्सेस, बाय परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल, जे काही आपलं स्पोर्टचं जे काही मटेरियल आहे ते स्पोर्टचं मटेरियल परचेस केलेलं आहे, बाय जनरल एक्सपेन्सेस, बाय बिलियर्ड एक्सपेन्सेस, हा जो काही बिलियर्ड नावाचा जो काही खेळ आहे, जो एक मोठ्या टेबलवरती एक काठीच्या माध्यमातून जे काही बॉल असतात ते या पद्धतीने खेळला जात असतो तो, तर त्याचा एक्सपेन्स आहे, त्याचा खर्च दिलेला आहे। त्याच्यानंतर बाय रिपेअर टू ग्राउंड, जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंडची रिपेअरिंग केली असेल, एखाद्या वेळेस ते ग्राउंडचं सपाटीकरण केलं असेल, ग्राउंडवरचं जे काही ग्रास असतं, गवत असतं, त्याची कटाई केली असेल, तर तो रिपेअरिंगचा खर्च दिलेला आहे। त्याच्यानंतर बाय टुर्नामेंट एक्सपेन्सेस, जो काही टुर्नामेंटसाठी रिसिप्ट मिळालेलं होतं त्याच्यामध्ये खर्च झालेला
आपल्याला दाखवलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी दिलेलं आहे बाय बॅलन्स कॅरेट आउट, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. हे काय आहे? कॅश बॅलन्स आहे. हे काय आहे? कॅश बॅलन्स. कधीचं? 31 मार्चचं, 31 मार्च 2019चं. म्हणजे या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची ही ओपनिंग, तर हे काय आहे? क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण आपलं जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट होतं ते आपण वाचलं, त्याचं रीड करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे? ॲडजस्टमेंटला स्टार्ट करायचं आहे. ॲडजस्टमेंट वाचूया. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला 50% डोनेशन आर बिल्डिंग फंड. जे काही डोनेशन आहे ते डोनेशन बिल्डिंग फंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 50% कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच काय? तर या ठिकाणी जे काही डोनेशन आहे या डोनेशनला स्टार करायचं आहे. या डोनेशनची 50% रक्कम आपल्याला काय करायची आहे? बिल्डिंग फंडमध्ये ऍड करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट 70% ऑफ इंटरेस्ट फी शुड बी कॅपिटलाइज. इंटरेस्ट फीची जी काही अमाऊंट आहे त्याच्यातील 70% डोनेशनच्या खाली जी इंटरेस्ट फी दिलेली आहे त्याच्यातील 70% अमाऊंट काय करायची आहे? कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटल म्हणजेच काय? तर इंटरेस्ट फी मधनं ते मायनस करायची आणि कॅपिटल फंडमध्ये ते काय करायची आहे? ऍड करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 and ₹1,000 for the year 2017-18 are still in arrears. Arrears म्हणजेच काय? बाकी असणे. यालाच काय म्हणतात आपण? आउटस्टँडिंग म्हणतात. पण कोणतं आउटस्टँडिंग आहे? 2016-17 आणि 17-18चं. 2016-17ला ₹500 आणि 2017-18ला ₹1,000. हे काय आहे? सबस्क्रिप्शन बाकी आहे. कोणतं? मागच्या वर्षाचं, लास्ट इयरचं. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन बाकी आहे. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन बाकी आहे. पुढे नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. फॉलोइंग आर द बॅलन्स अपियर इन द बुक्स ऑफ ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 आपल्याला काय दिलेले आहे? बॅलन्स दिलेले आहे. ही ऍडजस्टमेंट सर्वात महत्वाची आहे. याला ऍडजस्टमेंट म्हणायचं की इन्फॉर्मेशन म्हणायचं? ही इन्फॉर्मेशन सगळ्यात महत्वाची आहे आणि खूप असा IMP हा क्वेश्चन आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? 1/4/2018 आपलं करंट इयर काय आहे? 2018-19. 2018-19 म्हणजे सुरुवातीचं आपल्याला काय दिलेलं आहे? बॅलन्सेस दिलेले आहेत. हे काय दिलेले? ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. या वर्षाचे ओपनिंग, तर मागच्या वर्षाची ही काय आहे? क्लोजिंग. मागच्या वर्षाचे क्लोजिंग बॅलन्स यांना म्हणतात. काय काय दिलेलं आहे? बिल्डिंग फंड दिलेला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, लँड दिलेले आहे, स्पोर्ट मटेरियल दिलेलं आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. आपल्याला 2016-17, 17-18चं आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. सगळ्यात आधी ही इन्फॉर्मेशन आपल्याला सॉल्व्ह करावी लागेल. 5 नंबर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹8,000. आपल्याला करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. करंट इयरचं आहे, ऍड करायचंय. करंट इयरला 18-19ला एक स्टार करायचंय. आणि पुढे 6 नंबर, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वॉज ₹8,000 ऑन विच डेप्रिशिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 12.5% पर ॲनम. आपल्याला काय करायचंय? आपलं हे जे काही क्लोजिंग स्टॉक दिलेला आपल्याला स्पोर्ट मटेरियलचा ₹8,000, त्याच्यावरती डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे 12.5%. या ठिकाणी आपण आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट वाचून झालेलं आहे आणि ऍडजस्टमेंट पण स्टार्ट केलेलं आहे. पुढची स्टेप आहे आपली, आपलं जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे याची पोस्टिंग करायची आणि ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. आपल्याला विचारलेलं आहे, काय काय विचारलेलं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट अकाउंट ड्रॉ करायचे आपल्याला. या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट मी ड्रॉ केलेलं आहे.
सर्वात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, 4 नंबरची जी काही ऍडजस्टमेंट इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. त्याच्यासाठी एक वर्किंग नोट मध्ये आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे 1 एप्रिलचं. वर्किंग नोट बॅलन्स शीट as on 31st March 2018. Liabilities amount, assets amount. आता आपल्याला पुस्तकामध्ये जे 86 पेज नंबर आहे, 86 पेज नंबर आहे, त्या 86 पेज नंबरवरती 4 नंबरची इन्फॉर्मेशन वरनं आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बॅलन्स शीट तयार करायचं आहे. सर्वात पहिला घटक आपल्याला दिलेला आहे बिल्डिंग फंड, लायबिलिटी साईडला. बिल्डिंग फंड अमाऊंट आउटर कॉलमला 47,000, 47,000. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट 32,000, 32,000. त्याच्यानंतर लँड ॲसेट साईडला अमाऊंट 1,50,000, 1,50,000. स्पोर्ट मटेरियल ॲसेट येईल, स्पोर्ट मटेरियल, स्पोर्ट मटेरियल अमाऊंट आहे 30,000, 30,000. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दोन हजार 16-17 आहे 2,500 आणि 17-18 आहे 4,000 रुपये. अमाऊंट आउटर कॉलम टोटल 6,500. आपले 4 नंबरमध्ये जेवढे घटक दिलेले होते तेवढे घटकचं आपण काय केलेले, पोस्टिंग केलेली आहे, तेवढे आयटमचं आपण पोस्टिंग केलेली आहे आणि बॅलन्स शीटमध्ये ओढून घेतलेले आहे. अजून याच्यामध्ये काही घटक राहिलेले आहेत का ते आपल्याला चेक करायचे. पेज नंबर 85 वरती जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे त्याच्यावरती सुरुवातीला दिलेलं आपल्याला रिसिप्ट साईडला ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे. हे ओपनिंग बॅलन्स काय आहे, हे या वर्षाचं ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचं. हे मागच्या वर्षाचं कॅशचं काय झालं, क्लोजिंग बॅलन्स झालं. म्हणजे मागच्या वर्षाची कॅश आहे 31 मार्च 2018ची. या ठिकाणी कॅश इन हँड अमाऊंट 5,000 रुपये. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 16-17चं ऑलरेडी आपण घेतलेलं आहे आणि 17-18चं 3,000 दिलेलं आहे, त्याचे 4,000 ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. इथं रिसिप्ट साईडला कोणत्याही प्रकारचं मागच्या वर्षाचं बॅलन्स नाही, 31 मार्चचं फक्त कॅश बॅलन्स होतं. त्याच्यानंतर पेमेंट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेलं आहे 32,000. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट मागच्या वर्षाचे 32,000 होते ते आपण काय केलेले आहेत, पेड केलेले आहेत. या ठिकाणी मागच्या वर्षाचे कोणत्याही प्रकारचे बॅलन्सेस नाही. आता आपल्याला पुढची स्टेप करायचं काय आहे, हे जे बॅलन्स शीट दिलेलं आहे या बॅलन्स शीटची टोटल करायची आपल्याला. बॅलन्स शीटची टोटल करायची आहे. ॲसेटची आणि लायबिलिटीची. ॲसेटची टोटल या ठिकाणी जास्त भरेल. ॲसेटची टोटल दिलेलं आपल्याला 1,91,500. लायबिलिटी साईडला लिहायचं 1,91,500 आणि या
1,91,500 मधनं 47,000 आणि 32,000 मायनस करायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे कॅपिटल फंड. खाली ब्रॅकेट मध्ये यायचं आहे बॅलन्सिंग फिगर. 1,91,500 मायनस 47,000 आणि 32,000 अमाऊंट येईल 1,12,500. ही अमाऊंट आपण काय केली, सर्च केली. म्हणजे 4 नंबरची जी काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिली होती त्या 4 नंबरच्या इन्फॉर्मेशनवरनं कळालेलं आहे कॅपिटलचं बॅलन्स किती आहे. कॅपिटलचं बॅलन्स बॅलन्स शीटल्या या वर्षाची जी काही बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीट वरती लिहायचं आहे कॅपिटल फंड. अमाऊंट लिहायची आहे इनर कॉलमला 1,12,500. आता आपल्याला पोस्टिंग सुरू करायची आहे. रिसिप्ट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश बॅलन्स आपण मागच्या वर्षाची यूज केली. टू सबस्क्रिप्शनमध्ये 2016-17चं सबस्क्रिप्शन 2016-17चं सबस्क्रिप्शन आपल्या रिसिप्ट साईडला किती दिलेले 2,000. म्हणजे 2016-17चे आपल्याला किती मिळालेले आहेत 2,000. 16-17ला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं 16-17ला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं 2,500. मिळाले किती आहे 2,000. म्हणजे अजून किती आउटस्टँडिंग आहे 500 रुपये आउटस्टँडिंग आहे. 500 रुपये आउटस्टँडिंग आहे. या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17 500 रुपये. त्याच्यानंतर 17-18चे रिसिप्ट साईडला मिळालेले किती आहे 3,000. मागच्या वर्षी येणारे किती होते 16-17चे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होते 4,000. म्हणजे 4,000 येणारे होते पण मिळालेले किती आहे आपल्याला 3,000 मिळालेले आहेत. म्हणजे किती बाकी आहेत 1,000 रुपये बाकी आहेत. म्हणजे हे सुद्धा काय आहेत आउटस्टँडिंग आहे 2017-18 1,000. आणि आपल्या करंट इयरला जे काही सबस्क्रिप्शन आहे त्याच्यातील 2018-19चं जे काही आउटस्टँडिंग करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे त्याची सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट आलेली आहे. म्हणून या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे 2018-19चं अमाऊंट नंतर लिहूया. त्याच्यानंतर 18-19चं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे रिसिप्ट साईडला 70,000 रुपये. सबस्क्रिप्शन इन्कम असतं इन्कम साईडला लिहायचं बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट 70,000 रुपये इनर कॉलमला. ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला. डोनेशन सुद्धा काय आहे इन्कम आहे. इन्कम साईडला सबस्क्रिप्शनच्या खाली एक लाईन सोडून लिहायचंय बाय डोनेशन अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 15,000 रुपये 15,000. त्याच्यानंतर इंट्रन्स फी सुद्धा इन्कम आहे. इन्कम साईडला लिहायचंय डोनेशनच्या खाली एक लाईन सोडून बाय इंट्रन्स फीस अमाऊंट इनर कॉलमला लिहायचंय 1,700 रुपये. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज हे सुद्धा काय आहे इन्कम आहे. इंट्रन्स फीच्या खाली एक लाईन सोडून बाय लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट आउटर कॉलमला ऍडजस्टमेंट नाहीये स्टार नाहीये आउटर कॉलमला लिहा 17,000 रुपये 17,000. त्याच्यानंतर टुर्नामेंट रिसिप्ट आपल्याला रिसिप्ट साईडला रिसिप्ट आहे ही पण इन्कम साईडला लिहा बाय टुर्नामेंट
टूर्नामेंट रिसिप्ट अमाऊंट आउटर कॉलमला 60,000 60,000 रुपये. इथं आपली रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची रिसिप्ट साईड जी आहे तिचं आपण पोस्टिंग केलेली आहे. आता क्रेडिट साईड पेमेंट साईड जो काही खर्च आहे तो खर्च आपल्याला द्यायचा आहे. पेमेंट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड म्हटलेलं आहे. मागच्या वर्षाचं आपलं बँक ओव्हरड्राफ्ट होतं 32,000 रुपये. हे आपण काय केलेलं आहे पेमेंट साईडला आलेलं आहे, म्हणजे त्याचं आपण पेमेंट केलेलं आहे. म्हणजे याची पोस्टिंग होईल का? होणार नाही. याची पोस्टिंग होणार नाही आणि याची सुद्धा आपल्याला एंट्री करायची नाही आहे. त्याच्यानंतर सॅलरी पेमेंट दिलं, खर्च झाला एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरी अमाऊंट आउटर कॉलम 10,000 10,000 रुपये. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस खर्च आहे टू इलेक्ट्रिकल चार्जेस अमाऊंट आउटर कॉलम 4,000 रुपये. म्युनिसिपल टॅक्सेस खर्च आहे एक्सपेंडिचर साईडला म्युनिसिपल टॅक्सेस अमाऊंट आउटर कॉलम 2,700 रुपये. परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल मागच्या वर्षाचं आपल्याला स्पोर्ट मटेरियल दिलेलं आहे. मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये मागच्या वर्षाचं स्पोर्ट मटेरियल आपल्याकडे होतं ओपनिंगला 30,000, त्याच्यामध्ये आपण परचेस केलेलं आहे 15,000 आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे क्लोजिंग दिलेलं आहे. जी काही ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला 6 नंबरची, यामध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल दिलेलं आहे. बघा ओपनिंग स्टॉक आला, परचेसेस आले आणि क्लोजिंग स्टॉक आला. आपण फायनल अकाउंटमध्ये काय करतो तर फायनल अकाउंटमध्ये आपण एक ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो आपण टू ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर टू परचेसेस आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहित होतो बाय क्लोजिंग स्टॉक. बघा आता ही आहे ट्रेडिंगची डेबिट साईड, ही आहे क्रेडिट साईड. या ज्या काही साईड असतात डेबिट आणि क्रेडिट या असतात शेजारी शेजारी. इकडे डेबिट इकडे क्रेडिट शेजारी शेजारी असतात, पण मात्र यांचा संबंध आपसातील संबंध काय असतो प्लस मायनसचा असतो. प्लस आणि मायनसचा यांचा संबंध असतो. आता मात्र आपण काय करतोय या सेकंड नंबरच्या चॅप्टरमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो का? नाही. आपण काय तयार करतो तर आपण तयार करतोय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय आहे तर दुसरं तिसरं काहीच नाही आहे. फायनल अकाउंट मधील जे काही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचं एकत्रित करून मर्ज करून जे तयार झालेलं अकाउंट आहे त्यालाच म्हटलं जातं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यालाच काय म्हटलं होतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता या ठिकाणी बाय क्लोजिंग स्टॉक आता आपण काय करतोय याला म्हणतोय एक्सपेंडिचर आणि याला म्हणतोय इन्कम. बरोबर. मग अशा केसमध्ये आपण काय करत असतो हे क्लोजिंग स्टॉक मी तुम्हाला आधीच सांगितलं
एक साईड काय असते प्लस असते, दुसरी काय असते मायनस आहे. हे जे अकाउंट आहे, अकाउंटची प्रत्येक अकाउंटची एक साईड जी असते ती प्लस असते, एक मायनस असते, किंवा ही प्लस होते ही मायनस होत असते. म्हणजे दोघं साईड काय होत असते, एकमेकांमधनं प्लस मायनस होत असतात. तेव्हाच आपण फायनल अकाउंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट काढतो. त्या प्लस मायनसच्या संबंधांमुळेच आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये सरप्लस किंवा डिफिशिट आपण सर्च करत असतो. या ठिकाणी जे क्लोजिंग स्टॉक आलेला आहे हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये काय होत असतात, लेस होत असतात. लेस क्लोजिंग स्टॉक. आणि हे जे परचेसेस असतात हे काय होत असतात, ऍड होत असतात. कुठं, ओपनिंग स्टॉक मध्ये. ओपनिंग स्टॉक मध्ये हे ऍड होत असतात. चला इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला लिहायचंय टू स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम. यामध्ये ओपनिंग स्टॉक, त्याच्यामध्ये ऍड परचेसेस आणि एक लाईन सोडून द्यायचं लेस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट मिळेल आपल्याला मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये. मागच्या वर्षाचं बॅलन्स शीट जे आहे स्पोर्ट मटेरियल 30,000 रुपये. 30,000 रुपये काय झालं, हे आपलं ओपनिंग झालं. कारण का, मागच्या वर्षाची क्लोजिंग या वर्षाची काय असते, ओपनिंग असते. म्हणून ओपनिंग स्टॉकला अमाऊंट आपण लिहिणार 30,000 रुपये. परचेसेस, पेमेंट साईडला आलेले आपल्याला परचेसेस किती आहेत. परचेसेसची अमाऊंट, परचेसेसची अमाऊंट आहे 50,000 रुपये. तीस प्लस 50 80,000 रुपये इनर कॉलमला, दोघांची टोटल. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्स झालेले आहे. एक्सपेन्सेस, खर्च, त्याच्या नावातच खर्च आहे. खर्च एक्सपेंडिचर साईडला लेस क्लोजिंग स्टॉकच्या खाली टू जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट 500 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर बिलियर्ड एक्सपेन्सेस टू बिलियर्ड एक्सपेन्सेस अमाऊंट 3,000 रुपये. त्याच्यानंतर रिपेअर्स टू ग्राउंड हा सुद्धा खर्च आहे. टू रिपेअर्स टू ग्राउंड अमाऊंट 500 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर टुर्नामेंट एक्सपेन्सेस टू टुर्नामेंट एक्सपेन्सेस अमाऊंट 50,000 रुपये. आता हे जे काही टुर्नामेंट एक्सपेन्सेस आहे हे आपण जे काही टुर्नामेंट रिसिप्ट आहे याच्यामधनं लेस करू शकतो. आपण याच्यामध्ये सुद्धा आपण लेस करू शकतो. त्याचं कारण काय आहे बघा, आपला 79 पेज नंबरवरती जो सिंपल एक्झाम्पल म्हणून आपल्याला 5 नंबरचा प्रॉब्लेम दिलेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला एक घटक दिलेला होता पिकनिक रिसिप्ट आणि पिकनिक एक्सपेन्सेस. आणि तोच आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये कसा दिलेला आहे, वेगवेगळा दिलेला आहे. इन्कम साईडला आलेला आहे पिकनिक रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर साईडला आलेला आहे पिकनिक एक्सपेन्सेस. आणि खाली काय नोट दिलेली आहे,
पिकनिक एक्सपेन्सेस मे बी डिडक्टेड फ्रॉम पिकनिक रिसिप्ट, म्हणजे पिकनिक रिसिप्ट म्हणणं पिकनिक एक्सपेन्सेस आपण लेस करू शकतो. पण मात्र या प्रॉब्लेम मध्ये वेगवेगळे दिलेलं आहे आपल्याला. पण मात्र या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ही रिसिप्ट आणि एक्सपेन्सेस काय करायचे, लेस करायचे आहे. म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणजे लेस टुर्नामेंट एक्सपेन्सेस, टुर्नामेंट रिसिप्टची अमाऊंट 60,000 रुपये, त्याच्यातनं मायनस 50,000, 50,000च्या खाली आडवी रेष 10,000. एका प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरला जे वेगवेगळे केलेले आहेत, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रिसिप्ट आणि एक्सपेन्सेस काय केलेले मायनस करून दाखवलेले आहे. म्हणजे आपल्या या सिलेबस मध्ये दोन प्रकारच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, एक कन्सेप्ट आपल्या सिलेबस मध्ये एक कन्सेप्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. तुम्हाला वाटलं एक्सपेन्सेस इथं नाही लिहायचं, ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. पण मात्र तुमची टोटल मात्र वेगळी आहे पुस्तकापेक्षा. मात्र तुमचा जो काही सरप्लस आहे तो सेम येणार, त्याच्यामध्ये फरक येणार नाही. पुढे आपल्याला दिलेलं आहे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आपल्याला हे काय आहे, बँक बॅलन्सेस आहे. बँक बॅलन्स ऍसेट साइडला कॅशेड बँक, कॅश इन हँड, आणि दुसरं दिलेलं आहे कॅशेड बँक. कॅश इन हँडची अमाऊंट आहे 7,000 रुपये आणि कॅशेड बँकची अमाऊंट आहे 14,000 रुपये. इथं आपलं अकाउंट पोस्टिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आहे. त्या ज्या ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्या ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्या सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची पोस्टिंग झालेली आहे. आता आपल्याला जुने जे काही बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीट मधील ज्या काही अमाऊंट आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, नवीन बॅलन्स शीट मध्ये घ्यायचं आहे. जसं की लँड अँड बिल्डिंग याच्याबद्दल काही माहिती दिलेली, म्हणजे ही अमाऊंट काय आहे ऍज इट इज यावर्षी जशीची तशी आहे. म्हणजे ही अमाऊंट जशीची तशी. लँड 1,50,000. त्याच्यानंतर पुढे मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीट मध्ये स्पोर्ट मटेरियल ओपनिंग मध्ये घेतलं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा आपण हिशोब केला. त्याच्यानंतर कॅश इन हँड, मागच्या वर्षाचं कॅश बॅलन्स आपण घेत नाही. बिल्डिंग फंड दिलेला आपल्याला लायबिलिटी साईडला. बिल्डिंग फंड कॅपिटल फंडच्या खाली एक 4-5 लाईन सोडून द्यायचे. बिल्डिंग फंड अमाऊंट इनर कॉलमला घ्यायची आहे. बिल्डिंग फंडची अमाऊंट आहे 47,000 रुपये. इनर कॉलमला घ्यायची आहे कारण डोनेशन आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीट मध्ये अजून काय राहिलेलं आहे, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 होता, तो यावर्षी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला पेमेंट साईडला आपल्याला आपण काय केलेलं आहे, त्याला पेड केलेलं आहे. म्हणजे ही अमाऊंट येणार नाही. आणि कॅपिटल फंड आपण ऑलरेडी या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे आपलं पूर्ण जो काही क्वेश्चन होता त्याचं आपलं पोस्टिंग झालेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचं आहे. 15,000च्या 50% 7,500. 7,500च्या खाली आडवी रेष 15,000 मायनस 7,500, अमाऊंट बाहेर 7,500. याचा सेकंड इफेक्ट बिल्डिंग फंड मध्ये ऍड 50% डोनेशन. 47,000च्या खाली लिहायचे 7,500. 7,500च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 54,500 रुपये. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट 70% ऑफ एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजेच काय, कॅपिटल मध्ये ऍड करणे. ही जी 70% अमाऊंट आहे ही एंट्रन्स फी मधनं लेस करायची आहे. लेस
70% कॅपिटलाइज्ड. सतराशेच्या 70% आपण जर अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर अमाऊंट येईल 1700 इंटू 70/100. 170 गुणिला 7. पहिली ऍडजस्टमेंट दिली आपल्याला 50% डोनेशन आर बिल्डिंग फंड. जे काही डोनेशनची अमाऊंट आहे त्याच्यातली 50% अमाऊंट काय करायची आहे, डोनेशन मध्ये ऍड करायची आहे. डोनेशनच्या खाली लिहायचं आहे लेस 50% बिल्डिंग फंड. 50% जी अमाऊंट आहे ती काय करायची आपल्याला, बिल्डिंग फंड मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. 17/7/119 झिरो जसे तसे म्हणजे 1190 रुपये. हे काय आलं, इंटरेस्ट फी मधील अमाऊंट आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. 1700 मायनस 1190. 1700 मायनस 1190 अमाऊंट बाहेर 510 रुपये. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलाइज सांगितलंय, कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं आहे. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणे. ऍड 70% काय ते इंटरेस्ट फी. ₹1190. 1190च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल खाली. ₹1,13,690. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट दिलेले आहे सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 अँड ₹1,000 फॉर द इयर 2017-18 आर स्टील इन एरियर. आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग आहे ऑलरेडी. ही अमाऊंट आपण सॉल्व्ह केलेली आहे. 16-17चे 500 रुपये आणि 17-18चे 1,000 रुपये. या झाला यांचा एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट यावर्षी येत नाही, कारण का नेक्स्ट इयरचे आणि लास्ट इयरचे दोन इफेक्ट एनपीसी मध्ये येत नाहीत. एनपीसी म्हणजे काय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये येत नाही. इथं फक्त करंट इयरचेच दोन इफेक्ट येत असतात. त्याच्यानंतर 4 नंबर आपण सॉल्व्ह केलेली आहे. पुढे 5 नंबर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आलेलं आहे आपल्याला 8,000 रुपये. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. करंट इयरचं ऍड 17,000च्या खाली लिहायचंय 8,000 रुपये. 8,000च्या खाली आडवी रेष, आउटस्टँडिंग ऍड करतात. 70,000 प्लस 8,000 अमाऊंट बाहेर 78,000 78,000. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग ऍसेट साईडला 2018-19चा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000 रुपये. 8,000 प्लस 1,000 प्लस 500 अमाऊंट बाहेर 9,500. इथं आपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेली आहे. त्याच्यानंतर 6 नंबरची ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण इथं दिलेला आहे लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे किती आहे, 8,000 रुपये. 80,000च्या खाली लिहायचंय 8,000. 8,000च्या खाली आडवी रेष, लेस क्लोजिंग स्टॉक 80,000 मायनस 8,000 अमाऊंट बाहेर
72,000, 72,000. याचा सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक आपण पुढं रेकॉर्ड करतो ॲसेट साईडला. ॲसेट साईडला स्पोर्ट मटेरियल, अमाऊंट इनर कॉलमला 8,000 रुपये. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लेस डेप्रिशिएशन ॲट 12.5%, 12% वर्किंग नोटवरती चला. या ठिकाणी डेप्रिशिएशन ऑन क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 8,000. 8,000वरती 12.5%. या ठिकाणी पॉईंट आल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप टेन्शन येत असतं. काही टेन्शन घेऊ नका. काय करायचं आहे, पॉईंट आपल्याला काढायचा आहे. पॉईंट काढायचा म्हणजे काय, पुसून काढायचं आहे का नाही, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला गणितीय करायची आहे, कॅल्क्युलेशन काहीतरी करायचं आहे. पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1 डिजिट. पॉईंट नंतर किती अंक आहे, 1 अंक आहे. पॉईंट नंतर किती अंक आहे, 1 अंक आहे, म्हणून खाली 1 झिरो लिहिला. म्हणजे आता संख्या काय झाली, संख्या झालेली 8,000 गुणिला 125 भागीला 1,000. 3 0 कॅन्सल. अमाऊंट उरली 8 गुणिला 125. आता मात्र आपल्याला सिंपल कॅल्क्युलेशन करता येईल. 8,000 गुणिला 125 अमाऊंट येईल 1,000 रुपये. 1,000 रुपये हे काय आलं, क्लोजिंग स्टॉक वरील डेप्रिशिएशन आलं. क्लोजिंग स्टॉक लेस डेप्रिशिएशन 8,000च्या खाली 1,000, 1,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 7,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट फायनल अकाउंट प्रमाणे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे का आपल्याकडे, नाहीये. पण आपल्याकडे काय आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल, अमाऊंट 1,000 रुपये, आउटर कॉलम. या ठिकाणी आपलं पोस्टिंग करून झालेली आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट पण सॉल्व करून झालेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये हिडन ॲडजस्टमेंट नावाचा प्रकार नसतो. पुढची स्टेप काय, आपल्याला सिंगल डबल लाईनमध्ये अकाउंट क्लोज करायचं आहे आणि इन्कमची आणि एक्सपेंडिचरची टोटल घ्यायची आहे. या ठिकाणी इन्कम साईडची टोटल येते 1,13,010 आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल येते 93,700. क्रेडिट साईडची अमाऊंट मोठी असल्यामुळे आपण काय करतो, त्याला बेस मानतो आणि ती अमाऊंट दोघं साईडला लिहितो. क्रेडिट साईडला लिहा 1,13,010, डेबिट साईडला लिहा 1,13,010. 1,13,000 मधनं मायनस करायचे आपल्याला 93,700. जो फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस. 1,13,010 मायनस 93,700 अमाऊंट येईल 19,310 रुपये. त्याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस. सरप्लस काय करतात, कॅपिटल फंड मध्ये ऍड करतात. कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचंय, ऍड सरप्लस, अमाऊंट 19,310 रुपये. 19,310च्या खाली आडवी रेष,
कॅपिटलमध्ये ॲड एंट्रन्स फी करून जी अमाऊंट आलेली आहे 1,13,690 त्याच्यामध्ये ॲड करायचं सरप्लस आणि अमाऊंट लिहायची आहे आउटर कॉलमला. टोटल घ्यायची आहे 1,33,000. पुढे ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल घ्यायची आहे आणि अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल येते 1,87,500, 1,87,500, 1,87,500, 1,87,500 ने हे काय होतं आहे आपलं बॅलन्स शीट टॅली होत आहे. या व्हिडिओमध्ये थांबूया या ठिकाणीच. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.